या कौटुंबिक वादामध्ये त्या लहान मुलावर काय परिणाम होतो? ती जी मानसिकता असते म्हणा किंवा त्यांचे जे पालन पोषण असतं ते इतर मुलांप्रमाणे केलं होत नाही. जेव्हा कौटुंबिक वाद होतो तेव्हा तुम्ही जसं म्हणालात की शहरी असो किंवा ग्रामीण, महिलांना त्यांच्या हक्काबद्दल माहिती आहे का? सर्वात पहिले मेडिएशन सेंटर किंवा वकिलांशी कन्सल्ट करून आपल्यासाठी आपल्याला कोणते कोणते कायदे आहेत संरक्षणासाठी आपल्या किंवा आपल्या मेंटेनन्ससाठी, तर असे खूप काही कायदे आहेत. हे जे कायदे जे आहेत ह्याची अजून तरी तेवढी जागरूकता महिलांमध्ये नाही. त्यामुळे त्या कोर्टापर्यंत जातच नाही. लव्ह मॅरेज, पहिले अरेंज मॅरेज होते, नंतर लव्ह मॅरेज आलं. आता त्याच्यात अजून एक असा कन्सेप्ट आला ते म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. त्याच्यामुळे कायदेशीर वाद वाढले आहेत का? लिव्ह इन रिलेशनशिप असेल किंवा इंटरकास्ट मॅरेज असेल. आता लिव्ह इन रिलेशनशिप हा कॉन्सेप्ट आहे ना, हा अजून लोकांच्या लक्षातच आलेला नाही. एक्झॅक्ट तो अजून विरळ आहे. म्हणजे अजून तरी 100 पैकी 40 ते 50% आपण ऐकायला मिळतं की लिव्ह इन रिलेशनशिप. बरोबर. तर तो एक्झॅक्ट प्रोव्हिजन काय आहे, त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे, ही अजून कोणाला लक्षात आलेली नाही. लिव्ह इन रिलेशनशिप हा एक मूलभूत अधिकार आहे. तो गुन्हा नाही. काही महिला आहेत जे या कायद्यांचा गैरवापरही करतात. त्यामुळेच पुरुष समाज कुठेतरी बोलत असतो की आमच्यासाठी काहीच नाही, आणि त्याला पुरुषांनी कसं सामोरं जावं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे BK टॉक्स. प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. नवरात्रनिमित्त आपण एक शृंखला सुरू केली आहे ज्याचं नाव आहे उत्सव नवरंगांचा, सन्मान महादुर्गांचा. तर त्याचाच आपण एक दुसरा भाग घेऊन येत आहोत, ज्यामध्ये आपल्या पाहुण्या आहेत ॲडव्होकेट मेघना मुनगेकर, ज्यांनी 2004 साली LLB संपूर्ण केलं व त्याच्यानंतर 20 वर्ष ते बँड्रा फॅमिली कोर्टमध्ये तसंच ठाणे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास गप्पांना. तर ॲडव्होकेट मेघना मुनगेकर, तुमचं हार्दिक स्वागत आहे BK टॉक्स. थँक्यू, धन्यवाद. सर्वात आधी वकिली क्षेत्र, म्हणजे वकिली क्षेत्रात जाण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? वकिली क्षेत्रात तसं प्रेरणा म्हणजे तसं बेसिकली मला कोणाचं ॲडव्होकेट आहे म्हणून मला वकील असं कसं प्रेरणा नव्हती. पण जेव्हा मी स्कूल डेजमध्ये किंवा कॉलेज डेजमध्ये होते तेव्हा मला सोशल ॲक्टिव्हिटी किंवा सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप असा इंटरेस्ट होता. आणि बेसिकली माझी आई आहे ती शिक्षिका होती आणि तिच्याकडे बऱ्याच महिला अशा यायच्या, पॅरेंट्स यायचे की आमच्या अशा अशा समस्या आहेत, आमचे प्रॉब्लेम आहेत मॅडम. त्याच्यावर मग मम्मीकडे नेहमी काहीतरी सॉल्युशन असायचं. ती खूप हुशार आणि इंटेलिजंट होती. तर तिचं ते कम्युनिकेशन मला ते खूप आवडायचं की आपण पण अशाच पद्धतीने स्त्रियांचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. मग त्यासाठी माझ्याकडे काहीतरी चांगलं हत्यार पाहिजे, जे आपण स्त्रियांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढू शकतो. तर मग मी या क्षेत्रामधून कायद्याचा अभ्यास केला आणि मग मला ते एक चांगलं, माझ्या हातात जेव्हा कायदा आला तेव्हा मला असं वाटलं की आता मी ठामपणे स्त्रियांसाठी उभं राहू शकते आणि त्यांना या प्रॉब्लेम मधून काढू शकते. तर यासाठी मग मी या क्षेत्रामध्ये आले. तर कौटुंबिक वाद आणि घटस्फोट हे या विषयांवर तुम्ही काम करता, तर मला असं वाटतं, आता तुम्ही जसं म्हणालात की तुमची आईंकडे तुमच्या भरपूर समस्या घेऊन, तर त्याच प्रेरणास्थान होत्या का या सगळ्यांचा? नाही, अजूनही मला जेव्हा मी LLB क्षेत्रात उतरले तेव्हा जेव्हा आमच्या आजूबाजूचा जो परिसर होता त्यांना जेव्हा समजलं स्त्रियांना की मी LLB करते तेव्हा सुद्धा त्या माझ्याकडे यायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचे प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली. तर मला असं वाटलं की ह्यांचे प्रॉब्लेम ऐकून माझ्यामध्ये ना ती आपोआप ती क्वालिटी डेव्हलप झाली की ह्या प्रॉब्लेम मधून कशा पद्धतीने बाहेर काढायचं आहे. त्यामुळे मला त्या क्षेत्रामध्ये जास्त इंटरेस्ट आला की मला असं वाटलं मी कौटुंबिक हिंसाचार की स्त्रियांवर होणारे अत्याचार ह्याच्यावर चांगल्या पद्धतीने मी काम करू शकते. मग ऑटोमॅटिकली मला त्या क्षेत्रात मी वळत गेले. त्यामुळे माझ्याकडे केसेस सुद्धा तशा येत गेल्या. तर सुरुवातीला तुम्हाला या क्षेत्रात काय अडथळे आले? कारण का तुम्ही 2004 साली मला वाटतं LLB कम्प्लीट केला, तर तो एक ट्रान्झिशनचा काळ होता. म्हणजे जस्ट प्रायव्हेटायझेशन आलेलं, त्यामुळे महिलाही नोकरीला आता सध्या जात होत्या आणि त्यावेळी ट्रान्झिशन होत होतं समाजातच, पूर्ण आपल्या ट्रान्झिशन होत होतं. तर त्यावेळी तुम्हाला काय अडथळे आले का?
एक स्त्री म्हणून एक वकील क्षेत्रात जाणं हे खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. कारण तेव्हा लोकांची मानसिकता अशी होती की लेडीज ॲडव्होकेट आहे, हे घर संसार ह्या सगळ्या गोष्टी करून ही वकिली क्षेत्रात आली तर आपल्या कामासाठी किती वेळ देऊ शकते, बरोबर, किंवा असे बरेच डाऊट अजून लोकांमध्ये आहेत. पण सुरुवातीला मला थोडं स्ट्रगल होतं. आणि ह्या क्षेत्रात स्त्री असू देत पुरुष असू देत त्यांना स्ट्रगल असतं. साधारण 5 ते 10 वर्ष तरी त्यांच्या स्ट्रगलमध्ये चालतात. बरोबर. पण नशिबाने मी जेव्हा 2004 मध्ये सनद घेतली तेव्हा मला एक चांगले गुरु म्हणून आपल्या ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ॲडव्होकेट शैलेश शहा म्हणून आहेत, त्यांचं चेंबर मी जॉईन केलं. आणि ज्या क्षणी मी त्यांचं चेंबर जॉईन केलं तेव्हा त्यांनी सुरुवातीलाच, म्हणजे नॉर्मली असं ज्युनियर्स लोकांना ॲडव्होकेट अप्रोच करत नाहीत, मॅटर्स हँडल करा वगैरे, पण त्यांनी डायरेक्टली माझ्याकडे फाईल सोपवल्या आणि आता मेघना तू प्रॅक्टिस चालू कर तुझी, तुझ्यामध्ये ती क्वालिटी आहे, तू बिनधास्तपणे बोलू शकते कोर्टामध्ये. तर मग मी माझी प्रॅक्टिस तेव्हा पहिल्या वर्षापासूनच मी सुरुवात केली. त्यामुळे 5 वर्ष माझे थोडे स्ट्रगलिंग होते, कारण मला क्लायंट लोकांचा विश्वास मला हे करायचा होता. पण ते झालं. कालांतराने मी माझं मेहनत, माझी चिकाटी आणि जिद्दीने मी त्या क्षेत्रामध्ये सेटल झाले. अच्छा. तर आजच्या काळात तुम्ही आता जसं फॅमिली मॅटरमध्ये काम करतात, कौटुंबिक वाद वाढलेत, तर त्याचं कारण काय नक्की? सर्वाधिक कौटुंबिक वाद वाढल्याचे कारण नेमके काय? कारण कौटुंबिक वाद वाढण्याच्या टप्प्याटप्प्याने रिझन हे बदलत गेले. सुरुवातीला अगोदर जेव्हा मी प्रॅक्टिस करत होती तेव्हा कारण आणि एवढ्या केसेस पण त्यावेळेस डिवोर्सच्या नव्हत्या जेवढ्या आता वाढल्या आहेत. सुरुवातीला कारण ही हिंसाचार, काय मेजर गोष्टी असायच्या ज्या क्राईम मध्ये मोडतात. म्हणजे स्त्रियांना मारहाण करणं किंवा हुंडा, त्यावेळी हुंड्या पद्धत खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह होती. हुंड्यासाठी स्त्रियांचे मारहाण आहे ते भरपूर ह्या गोष्टी असायच्या. आणि मग कालांतराने आता जेव्हा केसेस आमच्याकडे येतात ते एकदम क्षुल्लक कारणं असतात. म्हणजे सोशल मीडियाचा वापर, किंवा कामाला जाणाऱ्या स्त्रियांमध्ये घरातली काही कामं होत नाहीत, किंवा मग त्यांना घरात जेवण बनवण्यावरून सुद्धा वादविवाद होतात. तर या अशा बेसिक गोष्टी आहेत त्या आता डिवोर्सचे प्रमाण जे आहे ना त्या या छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा वाढलेलं आहे. इनफॅक्ट लॉकडाऊन दरम्यान जो आम्ही डिवोर्स पिटिशन्स फाईल केल्या तेव्हा आम्ही वर्स्ट सिच्युएशन आम्ही लॉकडाऊनमध्ये ऑब्झर्व केले होते. लॉकडाऊनमध्ये लिटरली बांद्रा फॅमिली कोर्टामध्ये लाईनच्या लाईन लागलेली डिवोर्ससाठी. आम्ही सकाळी 10 वाजता जे फायलिंगसाठी असायचो 3 ते 4 वाजता आम्हाला ते फायलिंग करायला मिळायचं. म्हणजे एवढे डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं. आणि कारण म्हणजे अतिशय क्षुल्लक कारणावरून त्यांनी डिवोर्स घेतलेले आहेत लॉकडाऊनमध्ये. आणि तेव्हा कसं लोकांचे जॉब पण गेले होते आणि सोर्स ऑफ इन्कम नव्हता आणि म्हणजे पेशन्स खूप कमी होते हजबंड वाईफ मध्ये. त्यामुळे डिवोर्स हळूहळू ह्या कारणामुळे वाढत गेले. हो. ओके. जसं तुम्ही म्हणालात की कोरोनाच्या वेळी डिवोर्सचे केसेस वाढले, तर जसं आता कोरोनामुळे कसं जास्तीत जास्त सगळे घरी राहत होते, तर जास्त वेळा एकमेकांचा चेहरा बघितल्यामुळे पण वाढले असतील का? तसं नाही. कसं झालं की तेव्हा जॉबलेस पण होते आणि घरात राहण्यामुळे जास्त संवाद वाढले त्यांच्यामध्ये. आणि एकतर आर्थिक प्रेशर होतं, पैशाची चणचण होती लोकांना, आणि त्याच्यामुळे जो एकमेकांवरचा राग स्ट्रेस आहे ते त्यांचा निघत गेला. आणि जेव्हा जास्त कम्युनिकेशनमुळे सुद्धा त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण झाले आणि त्याच्यामुळे पण ते डिवोर्समध्ये डायव्हर्ट झाले. असं झालं, सिच्युएशन निर्माण झाली. तर तुम्ही आता जसं म्हणालात कोरोनामध्ये फाईल भरपूर झालेले डिवोर्स केसेस आणि आताही डिवोर्स केसेस होत असतीलच. तर घटस्फोटाच्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं की सर्वाधिक गैरसमज कशामुळे होतात? तर ॲज अ ॲडव्होकेट म्हणून आम्ही कुटुंब एकत्र राहावं आणि त्यांच्यामध्ये चांगलं पॅचअप व्हावं हाच प्रयत्न करतो. पण जेव्हा सासू सासऱ्यांकडून, दिरांकडून आणि नंदांकडून जेव्हा सुनेला मारहाण होते किंवा तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जातो, तर मग अशा वेळेस स्त्रिया ह्या कोर्टाकडे जायला जास्त कमी प्रमाणात ते कोर्टाकडे जातात. त्यांचा असा गैरसमज होतो की आपण कोर्टाकडे गेलं की सोसायटीमध्ये आपली बदनामी होईल किंवा आपण कोर्टाच्या केसेसमध्ये अडकून जाऊ किंवा भरपूर पैसा आपला जाईल आणि आपल्याला आपल्या हाती काहीच लागणार नाही, असा गैरसमज मेनली स्त्रियांमध्ये असतो. तर मग त्यावेळेस आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो की नाही, तुमच्या वाद जर तुमचा जास्त टोकाला गेला तर तुमच्या जीवाला सुद्धा धोका आहे, त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये स्टेप्स घेतल्या गेल्या पाहिजेत. आणि पुरुषांचाही असं हे होतं की आम्ही जर कोर्टात गेलो तर महिलांच्याच साईडने सगळे कायदे आहेत, सगळे जे न्याय निवाडे होतील ते महिलांच्या साईडने होतील, त्यामुळे आम्हाला त्याच्यामधून काही न्याय मिळणार नाही. किंवा मुलाची कस्टडी म्हणा
किंवा सगळ्यात मोठा प्रश्न हा पुरुषांना वाटतो की आम्हाला मेंटेनन्स द्यावं लागेल किंवा ही खूप मोठी रक्कम आमच्याकडून मागितली जाईल, असे गैरसमज हजबंड आणि वाईफ मध्ये असतात. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम ते त्या सिच्युएशन फेस करत राहतात आणि मग कोर्टापर्यंत जाण्यासाठी अवॉइड करतात, टाळाटाळ करतात. अच्छा, तर जसं तुम्ही आधी म्हणालात की तुम्ही आधी पॅचअप करण्याचा प्रयत्न करता, पण पॅचअप करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मीडिएशन करावं लागत असेल किंवा त्याच्यासाठी प्रोसेस आहे माझ्या मते, तर ती प्रोसेस काय नेमकी आणि त्याला लोक प्रतिसाद देतात का? आता मेडिएशन आणि काउन्सिलिंगचा अजून तरी आपल्या शहरी भाग जरी असला तरी तेवढी जागरूकता नाहीये. स्त्रियांना आणि पुरुषांना हे माहित नाही की ह्याच्यामध्ये सुरुवातीला काउन्सिलिंग होतं आणि जरी माहिती असलं तरी कोणत्या मार्गाने होतं, कसं आपण प्रोसीड केलं पाहिजे हे अजून कपल्सला माहिती नाहीये. तर मग काउन्सिलिंगसाठी त्यांना एक मेडिएटर अपॉइंट करावा लागतो किंवा मग महिला सेलमध्ये जाऊन ते काउन्सिलिंग करू शकतात किंवा तुमच्यामध्ये जो वाद आहे, जे भांडण आहे किंवा जी तुमच्या घरात जी घटना घडतात त्या आधी टोकाच्या असतील तर पोलीस स्टेशनला जरी तुम्ही गेलात तर पोलीस स्टेशन सुद्धा आपल्याला महिला सेलमध्ये अप्रोच करतं. मग महिला सेलमध्ये जेव्हा तुम्हाला पाठवलं जातं तिकडे दोन्ही पार्टीच्या लोकांना बोलवलं जातं, त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्यांना जर असं कुठेतरी वाटलं की या महिलेला खरंच खूप त्रास आहे आणि ज्या जीवाला धोका आहे तर मग तशी FIR सुद्धा रजिस्टर केली जाते. किंवा मग अगदीच या स्टेज पर्यंत जायचं नसेल तर मग ॲडव्होकेट सुद्धा तुम्ही अपॉइंट करू शकता. आणि आजकाल आम्ही कसं ॲडव्होकेट आता आम्ही ऑनलाईन सुद्धा मेडिएशन घेतो, आमची लिंक पाठवतो आणि दोघांना ऑनलाईन काउन्सिलिंग करू शकतो. आता दोघं हजबंड वाईफ जर जॉब करणारे असतील, त्यांच्याकडे वेळ नाहीये तर मग आम्ही त्यांना ऑनलाईन सजेशन देतो की तुम्ही मेडिएशन आम्ही ऑनलाईन करून देतो तुमचं काउन्सिलिंग, की जेणेकरून तुम्हाला कोर्टापर्यंत जावं लागणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मेडिएशन आणि काउन्सिलिंग मध्ये बरेचसे त्यांचे गैरसमज, त्यांच्यामधले वाद हे मिटू शकतात. आता ग्रामीण भागात मेडिएशन हा प्रकार स्त्रियांना माहिती नाही, कारण तिकडे तेवढं सोशल मीडिया किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत इझिली अवेलेबल त्या नाहीयेत. मग त्यांच्यामध्ये कोर्ट हा एकच पर्याय आहे असं त्यांचा समज होतो. मेडिएशन आणि काउन्सिलिंग हे सगळ्यात चांगला पर्याय आहे, जेणेकरून तुम्ही कौटुंबिक वाद आणि घटस्फोट ही प्रकरणं तुम्ही तिथे सॉल्व्ह करू शकता. तर काउन्सिलिंग करायला म्हणजे ॲडव्होकेटच असतात की अजून म्हणजे काउन्सिलर म्हणून कोणाला अपॉइंट करू शकतो आपण? आता काउन्सिलर आता सध्या काउन्सिलिंगसाठी आपल्याला चांगली प्रोव्हिजन केलेली आहे की कौटुंबिक न्यायालयामध्ये. कौटुंबिक न्यायालयामध्ये जेव्हा तुम्ही दोन्ही हजबंड वाईफ अर्ज घेऊन जातात, तो संमतीने असू देत किंवा एकतर्फी असू देत, जेव्हा तुम्ही अर्ज दाखल करता तेव्हा पहिल्याच तारखेला जेव्हा तुमचा अर्ज रेकॉर्डला जातो तेव्हा तुम्हाला मेडिएटर अपॉइंट केला जातो. तो मेडिएटर एक तर रिटायर्ड जज असतो किंवा मग एक सिनियर ॲडव्होकेट असतात, त्यांची तिथे अपॉइंटमेंट केलेली असते आणि त्यांचं एक वेगळं ऑफिस तिथे कोर्टामध्ये असतं. आणि मग जेव्हा तुम्ही कोर्टात जाता तेव्हा ते मॅटर प्रोसीड होण्या अगोदर तुम्हाला मेडिएशनला पाठवलं जातं त्या काउन्सिलरकडे. मग तो काउन्सिलर हा दोघांची बाजू ऐकून घेतो आणि मॅक्झिमम लेवलला तो त्यांच्यामध्ये काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करतो की त्यांचं जे मॅरेज लाईफ आहे ते एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. पण जर काउन्सिलरला कुठेतरी असं वाटलं की नाही, ही दोघं जण एका शेल्टर खाली लावू शकत नाही, डिवोर्स हा एकच यांच्यासाठी पर्याय आहे, मग ते मॅटर ते कोर्टात त्या पद्धतीने प्रोसीड करायला सांगतात. असं जवळजवळ 3 काउन्सिलिंग तरी आपल्या फॅमिली कोर्टामध्ये होतात. आणि मग याचा कालावधी काय असतो तरी? आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही संमतीने एखादं कपल डिवोर्स घेत आहे, त्याने अर्ज दाखल केला तर त्यांचे 3 काउन्सिलिंग होतात. मग विदिन 6 मंथचा सेपरेशन पिरियड त्यांचा असतो. त्या 6 महिन्यामध्ये त्यांचे 3 काउन्सिलिंग होऊन जातात. त्याच्यात हो नाही हे डिसिजन ठरलेलंच असतं. मग त्याप्रमाणे तो काउन्सिलर रिपोर्ट पाठवतो आणि 6 महिन्यांनी तुम्हाला जजमेंट मिळून जातं. तर या सगळ्या वादांमध्ये जेव्हा एखादं कपल असेल आणि त्यांना बाळ असेल, लहान बाळ असेल, तर या कौटुंबिक वादामध्ये त्या लहान मुलावर काय परिणाम होतो? म्हणजे तुमच्याकडे काही अशी केस वगैरे आहे? बरेच आम्ही डोळ्यांनी पाहतो त्यांची अवस्था काय असते ते. आता हजबंड वाईफच्या वादामध्ये जेव्हा लहान बाळ असतो तेव्हा त्याच्या कस्टडीचा मेन प्रश्न उद्भवतो. आता एक तर कस्टडी ही लहान 5 वर्षापर्यंत असेल तर आईकडे कस्टडी त्याची जाते आणि जर इन केस जर आई सांभाळू शकतच नाही, तिची मानसिकता म्हणा किंवा तिचं फायनान्शियल स्टेटस, मग स्वतःहून ती सांगते की बाळाची कस्टडी ही वडिलांकडे द्यायची. असे टर्म्स अँड कंडिशन्सनी आपण पिटिशन बनवतो. पण जेव्हा कोर्टामध्ये ही केस चालू असतात तेव्हा आपल्या फॅमिली कोर्टामध्ये बाल संगोपन केंद्र म्हणून आपण एक असं सेटअप केलेलं आहे कोर्टाने की जर जे घटस्फोट घेणारे जे कपल्स आहेत त्यांचे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी ते सेंटर ठेवलेलं आहे. तिकडे त्यांना येऊन ठेवतात आणि त्यांची जी मानसिकता असते म्हणा किंवा त्यांचे जे
पालन पोषण असतं ते इतर मुलांप्रमाणे केलं होत नाही असं आम्हाला वाटतं. की कारण का की त्यांना ना वडिलांचं साही मिळत, त्यांचं सहवास मिळत ना आईचा सहवास त्यांना प्रॉपर मिळत. त्यामुळे त्यांचा जो मानसिकता आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व आहे ते व्यवस्थित घडत नाही. बरोबर. त्याच्यावर नक्कीच मानसिक परिणाम त्यांच्यावर होतो. तर बाल संगोपन केंद्र जे आहे ते प्रत्येक फॅमिली कोर्टमध्ये आहे? हो हो हो, प्रत्येक. आता आपल्या मुंबई साईडचं जर आपण पाहिलं, मुलुंड पासून जर आपण पुढे सगळं ज्युरिडिक्शन पाहिलं तर आपलं बँड्रा फॅमिली कोर्टामध्ये आपलं ज्युरिडिक्शन येतं. तर तिथे पण बाल संगोपन केंद्र आहे. आणि ठाण्यामध्ये सुद्धा आपलं फॅमिली कोर्ट आहे, तिकडे सुद्धा असे केंद्र केलेले आहेत कोर्टामध्ये. ओके, नक्कीच. आता या सर्व जेव्हा कौटुंबिक वाद होतो तेव्हा तुम्ही जसं म्हणालात की शहरी असो किंवा ग्रामीण, महिलांना त्यांच्या हक्काबद्दल माहिती आहे का? सर्वात पहिलं, महिलांना सध्या तरी अजून तेवढी जागरूकता नाहीये की त्यांना कोणते कोणते अधिकार त्यांच्यासाठी आहेत, कोणते कायदे त्यांच्यासाठी आहेत किंवा कोणत्या कायद्या अंतर्गत ते पुढे कारवाई करू शकतात. त्यामुळे त्या बाबतीत अजून समभ्र आहेत. पण अशा वेळेस महिलांना जागरूकता करण्यासाठी त्यांनी तसे मेडिएशन सेंटर किंवा वकिलांशी कन्सल्ट करून आपल्यासाठी आपल्याला कोणते कोणते कायदे आहेत संरक्षणासाठी आपल्या किंवा आपल्या मेंटेनन्ससाठी, तर असे खूप काही कायदे आहेत. आता डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 मध्ये आलेला आहे. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला स्त्रियांना त्याच्यामध्ये कव्हर होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं, त्याच्यामध्ये मेंटेनन्स मिळतो, मुलांची कस्टडी येते आणि मालमत्ता वाटपाचं पण त्याच्यामध्ये म्हणजे ऑन इन ऑल सगळ्या गोष्टी ज्या वेगवेगळ्या अगोदर कराव्या लागायच्या आता एकाच त्या ऍक्ट्सनुसार प्रोटेक्शन ऑफ वुमेन्स अँड चिल्ड्रन्स ऍक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करता येतात. मग हे जे कायदे जे आहेत ह्याची अजून तरी तेवढी जागरूकता महिलांमध्ये नाहीये. त्यामुळे त्या कोर्टापर्यंत जातच नाही असं. तर त्या जागृतीबद्दल म्हणजे त्याच्याबद्दल जी जनजागृती व्हावी यासाठी काही उपक्रम राबवले जातात का सरकारकडून किंवा मग बार काउन्सिलकडून किंवा कोणाकडूनही? हो, असे काही उपक्रम राबवले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये महिलांना आपण एकत्र आणतो, त्यांना काउन्सिलिंग करतो आणि असं सर्वे पण करतो की बाबा कोणत्या ठिकाणी महिला, आणि काही ठिकाणी महिला आयोग पण ऑफिस आपण टाकलेले आहेत, महिला सेल पण आपण हे केलेले आहेत. जिथे महिलांना जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी त्यांचे नंबर सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत की तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही तुमच्याकडे येतो आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो एकत्र बसून आपण मिटूया. असे बरेच प्रोव्हिजन आहेत, पण काही स्तरावर ते महिलांना माहिती नाहीये. नक्कीच. आणि आता जसं तुम्ही म्हणालात की महिलांना कायदेशीर हक्क जास्त माहिती नसतात, पण आपल्या भारतात भरपूर असे कायदे आहेत जे स्त्री पुरुष समानतेसाठी केलेले आहेत. म्हणजे स्त्रीला सामाजिक कुठेतरी न्याय मिळावा यासाठी जास्त करून आपण ते कायदे आपण पारित केलेले आहेत. तर ते कितपत न्याय्य आहेत तुमच्या मते? ते न्याय्य आहेत, व्यवस्थित आहेत? नक्कीच आहेत. आपल्या भारतीय न्यायप्रणालीमध्ये जे काही कायद्यांची अंमलबजावणी झालेली आहे ती स्त्री आणि पुरुष दोघांचा विचार करून ती केलेली आहे. त्यामुळे फक्त स्त्रियांना न्याय मिळेल आणि पुरुषांना मिळणार नाही हा गैरसमज आहे. तुम्ही जर कोर्टापुढे प्रॉपरपणे तुम्ही तुमचं सबमिशन केलं, तुमची जी काही व्यथा आहे ती व्यवस्थित मांडली आणि प्रामाणिकपणे जर कोर्टापुढे तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या सबमिशन केल्या तर नक्कीच तुमच्या साईडने तो निकाल पॉझिटिव्हली येणार. त्यामुळे स्त्री आणि पुरुष असा भेदभाव आपल्या कायद्यामध्ये नाहीच आहे. समान पद्धतीने त्यांना न्याय मिळाला जातो. अच्छा. तर महिलांना घटस्फोटचे जे प्रकरण असतात त्यामध्ये सर्वात जास्त कोणती प्रश्न भेडसावतात त्यांना? म्हणजे जेव्हा तुम्ही जसं म्हणालात की घटस्फोट ग्रामीण भागात तर त्यांच्याकडे तोच विषय असतो घटस्फोट, त्यांना मध्ये हे जे मीडिएशन वगैरे ते तर माहितीच नाही, पण ह्याच्याहून जास्त काही प्रश्न असतील जे त्यांना भेडसावत असतील ते कुठले आहेत? घटस्फोट घेण्यानंतर त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो तो आर्थिक. आता त्यांना जी पोटगी अलाउड केली जाते महिन्याची त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या मुलांचा खर्च, त्यांच्या रेसिडेन्सचा खर्च, त्यांचा दवाखान्याचा खर्च, जो काही किरकोळ खर्च आहे तो सगळा त्याच्यामध्ये बसवायचा असतो. सगळ्यात मोठा पहिला प्रश्न असतो तो आर्थिक अडचण. दुसरा असतो रेसिडेन्स. आता आपल्या पतीपासून जेव्हा त्या घटस्फोट घेतात तेव्हा माहेरची लोक त्यांना
एक्सेप्ट करतील किंवा केलं तरी कितपत करतील. बरोबर. त्यामुळे इंडिपेंडेंटली तिला रेसिडेन्सचा पण सायमल्टेनियसली विचार करावा लागतो की आपल्या मुलाला घेऊन आपल्याला वेगळं राहायचंय आणि त्याच्या मेंटेनन्स जो आपल्याला येतोय त्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी भागवायच्या आहेत. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न महिलांसाठी समोर असतो घटस्फोटानंतर. अच्छा, तर यामध्ये मला असं विचारायचं होतं की जसं आर्थिक बाजू जर तिला विचार करायचा झाला तर तिची स्वतःची पण फॅमिली असते. तर तिची जी स्वतःची फॅमिली असते, तिचे आई वडील असतील, ते किती यात त्यांना सपोर्ट करतात? आई मॅक्झिमम लेवलला त्यांना सपोर्ट करतात, पण मोस्ट ऑफ द टाईम माझ्या केसेसमध्ये असं पण झालेलं आहे की माहेरच्यांच्या भरोशावर त्या सासर सोडून मुलांना घेऊन माहेरी राहायला आलेले आहेत. शेवटी पण त्या फॅमिलीसुद्धा दुसरी सून आलेली असते. बरोबर. आणि ती तिला किती ॲडजस्ट करते. बरोबर. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की 7-7 वर्ष कोर्टात केस पेंडिंग असून सुद्धा त्या माहेरी राहून शेवटी त्यांना त्या माहेरच्या लोकांनी सांगितलेलं आहे की तू तुझं आता वेगळं कुठेतरी संसाराचं बघ, घर घे, तिकडे तुझं फ्युचर हे कर. म्हणजे अशा वेळेस मग त्या महिला एकट्या पडतात. म्हणजे त्यांना सासर आणि माहेर दोन्हीकडे पण पर्याय राहत नाही. मग आपण स्वतःचं भाडे रेंटवर किंवा स्वतःचं घर घेणं या सगळ्या गोष्टी मग त्यांना स्वतःहून डिसिजन घेऊन पुढे जावं लागतं. बरोबर. यालाच जोडून अजून एक प्रश्न विचारतो, म्हणजे एक जनरलाइज केलंय. तुम्ही जर इंस्टाग्राम वगैरे जरी स्क्रोल केलात तरी बरेच असे वाक्य असतात की सून जेव्हा जास्त आईबरोबर बोलते तर त्याच्यामुळे कौटुंबिक वाद जास्त वाढतात. या आशयाचे भरपूर पोस्ट येतात लोकांना. तर हे तुमच्या केसेसमधून दिसतं का? डिपेंड्स असतं. मला माझ्या ऑब्झर्वेशन प्रमाणे काही केसेसमध्ये माहेरचा इंटरफेरन्स जास्त आहे. ओके. म्हणजे ते माहेरचा इंटरफेरन्स जास्त येतो तेव्हा त्या स्त्रीचं कॉन्फिडन्स लेवल वाढते. बरोबर. की मी कशी वागले, काही झालं तरी मला माहेरचे सपोर्ट करतील. बरोबर. पण ते किती दिवस तुला सपोर्ट करतील किंवा किती वर्ष तुला सांभाळतील ह्याचा ती त्यावेळेस विचार नाही करत. राईट. आणि काही केसेसमध्ये असं आहे की माहेरचेच सांगतात की नाही, तुझं लग्न झालेलं आहे, तुला तिकडे राहायचंय आणि तू तुझं ऍडजस्ट करून राहा. बरोबर. अशा पण काय, मग त्यावेळेस स्त्रिया स्वतःचा स्टँड घेतात. ओके. हा, एक तर डिवोर्स घ्यायचा आहे तर मला अशा पद्धतीने बाहेर पडायचं आहे आणि मी स्वतःचं लाईफ असं सेटल करणार. म्हणजे त्या मग अशा पद्धतीने पण स्त्रिया हे करतात. राईट. असे दोन्ही प्रकार मला पाहायला मिळतात की माहेरचा सपोर्ट असणारे पण आणि माहेरचा सपोर्ट नसणारे पण. अच्छा. ओके. आता त्याच्यामध्ये कौटुंबिक प्रकरणांमध्ये महिलांनी कोणत्या मूलभूत कायद्यांची माहिती ठेवायला हवी? आता आपल्या भारतामध्ये असे बरेच कायदे अंमलात आणले गेलेले आहेत जे स्त्रियांसाठी संरक्षणासाठी, प्रोटेक्शनसाठी आहेत. तर बेसिकली स्त्रियांना डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट जो आहे तो सगळ्यात खूपच उपयोगी आणि महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संरक्षण, तुम्हाला रेसिडेन्स, तुम्हाला पोटगी, मालमत्तेचं विवरण किंवा मुलांचं कस्टडीचं, असे सगळेच तुम्हाला त्या एका ॲक्टमध्ये, त्या एका कायद्यामध्ये तुम्हाला समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे त्या डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट काय आहे हे स्त्रियांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तर तो कोणत्या पद्धतीने, कोणत्या मार्गाने तुम्ही घ्यायचा. मग हिंदू मॅरेज ॲक्ट आहे जे 1985 मध्येचा आहे केलेला, 1955 मध्ये. तर हिंदू मॅरेज ॲक्ट प्रमाणे तुम्हाला डिवोर्स कसा घेता येईल, बरोबर, संमतीने घ्यायचं असेल तर काय प्रोव्हिजन आहे किंवा एकतर्फा घ्यायचं असेल तर काय प्रोव्हिजन आहे ते पण समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर मुलांची कस्टडी आपल्याला कशी मिळवता येईल, मुलांच्या कस्टडीसाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी कोर्टापुढे सादर करायच्या आहेत, बरोबर, हे बेसिक प्रोव्हिजन स्त्रियांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता त्याच्यामध्येही लव्ह मॅरेज जे करतात, तर कधी कधी जी स्त्री असते ती तिच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन करते आणि उद्या जर तिच्यावर अशी वेळ आली की तिचं नाही पटत आहे हजबंडसोबत, सो तिने काय करावं? कारण का ती एकतर तिला, काही महिला तर अशा असतात की ते आता मी केलंय तर मलाच करायचंय, या एक त्यांचा काय म्हणतो त्याला ॲटिट्यूड असतो. बट त्यांना काही प्रोव्हिजन आहेत का किंवा ते या मार्गातून जाऊ शकतात का? बेसिकली लव्ह मॅरेज केलंय आणि त्या स्त्रीला त्रास होतोय म्हणून तिच्यासाठी वेगळी अशी काहीच प्रोव्हिजन नाहीये. तिला जर डिवोर्स घ्यायचा आहे तर ती हिंदू मॅरेज ॲक्ट 1955च्या अंडरच ती घेऊ शकते. जर तिला संरक्षण पाहिजे आहे तर ती डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या प्रोव्हिजन प्रमाणे ती घेऊ शकते. पण मी सांगितलं ना की जेव्हा माहेरचे लोक दोन प्रकारच्या हे मला पाहायला मिळतात, एक तर सपोर्ट करणारे आणि एक सपोर्ट न करणारे. आणि तू आता ज्याप्रमाणे सांगितलेस की लव्ह मॅरेज केलं तर त्याच्यात टोटल इंडिपेंडंट डिसिजन असतं स्त्रियांचं की मी लव्ह मॅरेज केलंय, आता मलाच ते निपटायचं आहे.
आणि अशी सिच्युएशन असते त्या नेहमी मला बोलून दाखवतात, मॅडम आता माहेरचे मला सपोर्ट करणार नाहीत, कारण मी लव्ह मॅरेज केलेलं आहे, माझ्या इच्छेने केलेलं आहे, आता ते मलाच निपटवायचं आहे. त्यामुळे त्या मग दोन्ही साईडने एकट्या पडतात, पण प्रोव्हिजन त्यांना या प्रोव्हिजननीच पुढे जावं लागतं. असं स्पेसिफिक त्यांच्यासाठी प्रोव्हिजन नाही. अच्छा, पण तेव्हा त्यांची मनस्थिती काय असते, कारण का कोणाकडूनही त्यांना सपोर्ट नसतो. सो तुम्ही ते काही ऑब्झर्व केलंय का त्याबद्दल? नाही, पण एक मात्र आहे की स्त्री ही खूप खंबीर, आणि जेव्हा एखादी स्त्री लव्ह मॅरेज करून जाते तेव्हा ती त्या मानसिकता घेऊनच जाते, पुढे काय प्रॉब्लेम झाला तर मला हे स्वतःला खंबीरपणे निपटवायचं आहे. बरोबर. आणि सेकंड गोष्ट मी अशी ऑब्झर्व केली की लव्ह मॅरेजमध्ये त्यांच्यामध्ये बॉन्डिंग खूप चांगलं असतं. राईट. कारण ते एकमेकांना चांगले ओळखत असतात, त्यांना स्वभाव माहिती असतो. पण प्रॉब्लेम कुठेतरी गैरसमज, त्यांच्यामधलं कम्युनिकेशन, यामुळे तो प्रॉब्लेम होतो. तर मग मोस्ट ऑफ द टाइम असंही होतं की लव्ह मॅरेज केलेलं कपल आहे त्यांच्या मेडिएशनमध्ये आणि काउन्सिलिंगमध्येच ते पॅचअप होतात. ओके. डिवोर्स पर्यंत जात नाही. आणि अटॅचमेंट असते. बरोबर. अटॅचमेंट असते. जेव्हा त्याला वाटतं की आता ही घर सोडून गेली, हिला बाहेर माहेरच्यांनी सपोर्ट केला नाही आणि ही स्ट्रगल करते, तेव्हा ऑटोमॅटिकली ते पुन्हा कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि पुन्हा त्यांच्यामध्ये पॅचअप होतो. अशा गोष्टी पण मी अनुभवल्यात माझ्या प्रॅक्टिसमध्ये. आता मी जसं सांगितलं की लव्ह मॅरेज, पहिले अरेंज मॅरेज होते, तर लव्ह मॅरेज आलं. आता त्याच्यात अजून एक असं कन्सेप्ट आलं, ते म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. तर त्या लिव्ह इन रिलेशनशिप ह्याच्यामुळे कायदेशीर वाद वाढले आहेत का? लिव्ह इन रिलेशनशिप असेल किंवा इंटरकास्ट मॅरेज असेल, ह्याच्यामध्ये कसं होतं, इंटरकास्ट मॅरेज केलं तर ती म्हणजे जसं म्हणालो तसं की ते लव्ह मॅरेजच असतं, सो ती पूर्ण इंडिपेंडेंट असते, म्हणजे डिपेंडेंट जास्त हजबंडवर असते. बरोबर. सो ह्याच्यामुळे कायदेशीर वाद वाढलेत का? नक्कीच वाढलेत. आता लिव्ह इन रिलेशनशिप हा कॉन्सेप्ट आहे ना, हा अजून लोकांच्या लक्षातच आलेला नाहीये. एक्झॅक्ट, तो अजून विरळ आहे. म्हणजे अजून तरी 100 पैकी 40 ते 50% आपण ऐकायला मिळतं की लिव्ह इन रिलेशनशिप. बरोबर. तर तो एक्झॅक्ट प्रोव्हिजन काय आहे, त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे, ही अजून कोणाला लक्षात आलेली नाही. बरोबर. तर लिव्ह इन रिलेशनशिप हा ह्याच्यासाठी एक स्पेसिफिक कायदा आपल्या भारतामध्ये अजून तरी बनलेला नाहीये. ओके. पण आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने असे त्यांच्या जजमेंट पारित केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की लिव्ह इन रिलेशनशिप हा एक मूलभूत अधिकार आहे. ओके. तो गुन्हा नाहीये. ओके. आता भारतीय न्यायप्रणालीमध्ये असं अगोदर नमूद होतं की जेव्हा एखादे पती पत्नी म्हणून तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला लग्न करणं हे बंधनकारक आहे. बरोबर. पण आता अत्याधुनिक पद्धतीमध्ये जेव्हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता विदाउट मॅरेज बॉन्डिंग, तर मग ते कपलांना लिगॅलिटी किती आहे. आता ती लग्न करत नाही पण त्याच्यामध्ये लिव्ह इन मध्ये राहते. बरोबर. मग तिला उद्या समजा मूल झालं तर त्या मुलाचे काय अधिकार आहेत. बरोबर. त्या मुलाचे फ्युचर काय आहे. बरोबर. यासाठी मग प्रोव्हिजन आहे. ओके. लिव्हिंग मध्ये जर एखादं मूल तुम्हाला झालं तर त्याच्यासाठी त्याला त्याच्या पॅरेंट्सचं अधिकार ते त्याला मिळतात, असं प्रोव्हिजन आहे. आणि तिला फक्त डोमेस्टिक व्हायलन्स जर तिच्या बाबतीत घडलं, कोणतं व्हायलन्स घडलं किंवा काही तिच्यावर अत्याचार झाले तर मग तिला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या थ्रू प्रोटेक्शन पण घेता येतं. ओके. ओके. आणि जसं तुम्ही म्हणालात की लव्ह मॅरेजमध्ये थोडं बॉन्डिंग असतं, अरेंज मॅरेजमध्ये ते बॉन्डिंग व्हायला वेळ लागतो, पण त्याच्या आधीच जर काही भांडण झालं तर प्रॉब्लेम होतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सोशल मीडिया आणि मोबाईल जास्त वापरामुळे पती पत्नींमध्ये वाद होतात का? आता बेसिकली आता जे नवीन जे डिवोर्स केसेस येत आहेत, मी सांगितलं ना क्षुल्लक कारणावरून डिवोर्स घेण्यासाठी येत आहेत, तर त्यांच्यामध्ये कसं झालेलं आहे की गैरसमज हा मेन मुद्दा आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टीमुळे दोघांमध्ये गैरसमज झाल्यामुळे देखील डिवोर्स मागितलेले आहे. पण तुम्ही त्याच्यामध्ये खोलवर विचार पण करत नाही, त्याच्यामधून पूर्ण त्याचं चौकशी न करता जे गैरसमज आहेत त्याच्यावरूनच ते डिवोर्स आताच्या हल्ली यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सोशल मीडिया हा पण एक त्याचा पार्ट ऑफ द रिझन असू शकतं. बरोबर. काही वेळा काय होतं की हजबंड वाईफ एकमेकांची सोशल मीडिया बघतच नाही, म्हणजे ते त्यांचं आपापसात ठरलेलं असतं की मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मी बघणारच नाही. पण काय केसेसमध्ये असं असतात की कधी कधी वाईफ हजबंडचा मोबाईल घेऊनच चेक करणार किंवा हजबंड वाईफचा मोबाईल घेऊन चेक करणार. मग हे कितपत पटतं तुम्हाला? कसं ट्रान्सपरन्सी पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट हाईड करता
तेव्हा त्यांच्या मनात डाऊट क्रिएट होतो की हाईड करतो म्हणजे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे किंवा याचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, हा माझ्याशी कम्युनिकेशन कमी करतो आणि मोबाईलवर याचं कम्युनिकेशन जास्त आहे. तो गैरसमज आहे तो हस्बंडनी तिचा दूर केला पाहिजे, की मॅक्झिमम त्या लेवल पर्यंत डिवोर्स पर्यंत हे मॅटर जाता नाही. डिवोर्स स्टेजला आल्यावर तू सांगणार की नाही तसं काहीच नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला थोडीशी ट्रान्सपरन्सी असली पाहिजे की बाबा तुला मी का हाईड करतोय मोबाईल, का त्याच्या मागे रिझन काय आहे, म्हणजे दोघांमधला जो बॉन्डिंग आहे आणि कम्युनिकेशन आहे ते फ्रेंडली असलं पाहिजे, जेणेकरून गैरसमज निर्माण होणार नाही. राईट राईट. मॅडम, जसं तुम्ही आधी म्हणालात की क्षुल्लक कारणावरून लोक घटस्फोट घेत आहे, म्हणजे आत्ताची जी पिढी आहे, तर हीच तरुण पिढी आजच्या विवाह आणि कौटुंबिक जी जबाबदारी आहेत त्यांच्याकडे कशी पाहते, तुम्हाला काय वाटतं? आत्ताची तरुण पिढी ही खूप म्हणतात ना स्मार्ट आणि स्वतंत्र विचार करणारी आहे. बरोबर. अगोदरची पिढी कशी होती की एकत्र कुटुंब पद्धती, जबाबदारी या गोष्टी खूप व्यवस्थितपणे ते हँडल करू शकत होते. पण आताच्या मुलांमध्ये तो पेशन्स नाहीये. त्यांना थोडंफार जरी कुठे काही प्रॉब्लेम वाटला, वाद होतात, मग ते कुटुंबापासून वेगळं राहण्याचं डिसिजन ते घेतात. आणि त्यामुळे त्यांचा आताच्या पिढीचा पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की इंडिपेंडंट थिंकिंग आणि आर्थिकदृष्ट्या फ्रीडम पाहिजे त्यांना. अशा दृष्टीने ते आताची पिढी ही आपल्या फॅमिलीच्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये वावरते. बरोबर. मग त्याला जोडून अजून एक प्रश्न असा आहे की काही मुली हे त्यांच्या बायोडेटामध्येच असं लिहायला लागलेत की मला न्यूक्लिअर फॅमिलीच हवी आहे, म्हणजे पुरुषांनी पण वेगळं राहावं, माझ्यासोबत आपण वेगळा संसार. तेच आताची म्हणजे त्यांचं असं ह्या सगळ्या गोष्टी ऐकून किंवा कानावर येऊन त्यांचं असं मानसिकता झाली आहे की जॉईंट फॅमिलीमध्ये आम्ही गेलो की आम्हाला प्रॉब्लेम होणार. बरोबर. आणि आता मोस्ट ऑफ द लेडीज ह्या सगळ्या जॉब करणाऱ्या आहेत, वर्किंग वुमेन्स आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं पण त्यांना खूप कठीण जातो. त्यामुळे सुरुवातीलाच ती मानसिकता घेऊन येतात की लग्न झाल्यावर मी एवढ्या जॉईंट फॅमिलीमध्ये मी कशी राहू, मला प्रायव्हसी पाहिजे, मला जॉबवरून आल्यावर मला तेवढा आराम पाहिजे, मी एवढ्यांचं सगळं नाही करू शकत. त्यामुळे ती मानसिकताच त्या घेऊन येतात की आम्हाला एकत्र कुटुंबात राहायचं नाही, आम्हाला इंडिपेंडंट राहायचं आहे. तर अशी सुद्धा विचारसरणी करणारे कपल्स आता समोर येतात आणि ते स्वतःहून डिसिजन घेतात की नाही आपण वेगळं राहायचं. बरोबर. असं स्वतंत्र विचार करणारी आणि आर्थिकदृष्ट्या पण स्वतंत्र असणारी आताची तरुण पिढी आहे. बरोबर. त्याला जोडून अजून एक प्रश्न असा आहे की काही जे सासू सासरे असतात, मुलाचे आई वडील असतात, तेही या निर्णयाला सपोर्ट करतात. त्यांचं असं म्हणणं असतं की म्हणजे जेवढं आपण वेगळं राहू तेवढे आपण संबंधही चांगले टिकवू शकू. बरोबर आहे. आताच्या ह्याच्यामध्ये आई वडिलांनी पण तशी मानसिकता स्वीकारली आहे की आपल्यामुळे आपल्या मुलांच्या संसारात काही वाद होता नाही, म्हणून तेही तसा निर्णय घेतात, त्यांना सपोर्ट करतात की तुम्ही वेगळं राहा. जर तुमची तेवढी फायनान्शियल कॅपॅसिटी चांगली असेल, दोघांनी मिळून दोघं जर जॉब करणारे असतील तर वेगळं तुम्ही तुमचा संसार वेगळा थाटा, तर आमच्यामुळे तुमच्या संसारात कुठे बाधा नको, अशी मानसिकता असणारी पण काही फॅमिली आहे. पण काही पेरेंट्स असे आहेत की नाही तुला आमच्या सोबतच राहायचं आहे. एक वेळेस तुला आणि असे पण काही मी मॅटर्स मध्ये अनुभव केलेला आहे की आमच्या सोबत राहायचं या हट्टाने सुद्धा त्यांनी डिवोर्स घेण्यासाठी मुलांना कोर्टपर्यंत प्रोसीड करायला दिलेलं. हो हो हो. म्हणजे माझ्याकडे अशा काही केसेस आहेत की नाही मॅडम माझे आई वडील ऐकणारच नाहीत, त्यांना आम्ही एकटा सोबतच हवं आहे आणि हिला सोबत राहायचं नाहीये, त्यामुळे मला डिवोर्स घेणं हे गरजेचंच आहे. अशा सुद्धा केसेस आमच्याकडे आलेले आहेत. ओके. म्हणजे असं कुठेतरी दिसतं की पॅरेंट्स खूपच म्हणजे म्हणतात ना खूपच जवळ करून ठेवतात मुलांना. खास हे कसं आहे प्रत्येकाच्या मानसिकतेवर डिपेंड आहे. काही पॅरेंट्स कशा पद्धतीने विचार करतात, काही कोणत्या पद्धतीने विचार करतात, त्यावर मग मुलांचं हे निर्भर करतं. आता मी सांगितलं ना की काही पेरेंट्स स्वतःहून सांगतात की नाही तुम्ही सेपरेट राहा, तुमचा संसार व्यवस्थित करा, तो पुढे जाऊ देत, तुमच्यामध्ये डिवोर्स होता नाही. पण काही पेरेंट्स असे मी अनुभवलेत की नाही तुला आमच्या सोबत राहायचं आहे, एक वेळेस तिला नाही राहायचं तर तिला डिवोर्स दे, आपल्याला दुसरी कोणती तरी भेटेल की जॉईंट फॅमिलीमध्ये ऍडजस्ट होईल, अशी पण मानसिकता असते पेरेंट्स. तर मग हे जेव्हा केसेस तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही जसं म्हणालात की मीडिएटर अपॉइंट केला जातो या काउन्सिलिंग केली जाते, तर तुम्ही यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स देता का? असं काउन्सिलिंग मध्ये सुद्धा काउन्सिलरला असं कुठेतरी जाणवलं
की ह्या दोघांचं बॉन्डिंग चांगलं आहे, दोघं एकत्र पुढे संसार नेऊ शकतायत आणि कुठेतरी ह्यांच्या आई वडिलांमुळे किंवा पॅरेंट्समुळे त्यांना हे डिसिजन घ्यावं लागतंय, बरोबर. तर कोर्ट इटसेल्फ त्यांना सांगतं की तुम्ही 6 महिने सेपरेशन मध्ये राहा, दोघं जण ओके, तुम्ही सेपरेट राहून पहा. हा कोर्ट सुद्धा त्यांना अवधी देतो की तुम्ही सेपरेट राहून संसार थाटून बघा किंवा सेपरेट राहा आणि तुमच्यामधलं बॉन्डिंग कसं आहे ते अनुभवा. बरोबर. हे सुद्धा कोर्टातून डायरेक्शन दिलं जातं. ओके. आणि आता समजा घटस्फोट एखादा कपलचं झालंच, तर त्या घटस्फोटानंतर नव्याने आयुष्य सुरू करणाऱ्या महिलांना किंवा पुरुषांना तुम्ही काय सल्ला द्याल? घटस्फोट झाला म्हणजे तुमचं लाईफ पूर्णपणे कोलॅप्स झालेला नाहीये. बरोबर. तुम्ही तुमचा जो एक बॅड पॅच होता तुमच्या लाईफ मधला तो निघून गेलेला आहे. आता तुम्ही एवढ्या सगळ्या स्ट्रगल मधून, एवढ्या वाईट स्टेप्स मधून तुम्ही पुढे आला आहेत, तर मी तुमचं नव्याने तुम्ही तुमचं आयुष्य चालू करा. बरोबर. आणि तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये तुम्ही काम करताय त्यामध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. आणि तुमचं आर्थिक परिस्थिती आहे ती अजून चांगली हे करा. आणि तुमचा स्वतंत्र निर्णय, कारण ज्या पॅच मधून तुम्ही आला आहे, ज्या गोष्टी ज्याच्यामुळे ज्या गोष्टी घडल्या आहेत बरोबर, त्याच्यामध्ये सुधारणा करून तुम्ही पुन्हा नव्याने तुमचा लाईफ पुढे सुरू करायची प्रयत्न करा. बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये कुटुंब हे असतंच. कुटुंब म्हणजे जेव्हा एखादा वाद होतो तेव्हा कुटुंब त्यात इन्व्हॉल्व केला जातो. पण त्यात अजून एक फॅक्टर असा असतो तो समाजाचा. समाजाने कौटुंबिक वादांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे का? कारण का कुठल्याही घरात भांडणं झाली की आजूबाजूच्या आधी त्याच्याबद्दल टेंडन्सी वेगळी असते त्यांची की ह्यांचा घरातला वाद आहे, आपण ह्याच्यात का पडायचं, ते आपापसात मिटतील. बरोबर. अशी समाजाची टेंडन्सी असते. पण माझं असं मत आहे की जेव्हा तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय की एखाद्या स्त्रीला त्या फॅमिलीमध्ये खरंच खूप त्रास आहे आणि ती तो ओपनली सांगू शकत नाहीये, तुम्ही पाहताय डोळ्याने, आणि तो वाद एवढ्या विकोपाला जातोय की तिचे जीव सुद्धा जाऊ शकतो, तिच्यावर काहीतरी संकट ओढावू शकतं, तर नक्कीच सोसायटीने त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी समजा त्यांना असं वाटतं की स्त्रीवर काहीतरी खूप मोठा अन्याय होतोय तर पोलिसांना तसं माहिती दिली पाहिजे किंवा त्या स्त्रीला तुम्ही मानसिक आधार दिला पाहिजे, जेणेकरून पुढे काही मोठ्या होणाऱ्या घटना आहेत त्या घडणार नाहीत. पण याच्यामध्ये एक अशी भीती पण असते समोरच्याला की त्यांचा जो कौटुंबिक वाद आहे त्याच्यामध्ये आपण उडी घेतली, आपण फसू, आपल्याला कोर्टात जावं लागेल, आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल, तर तेच लोकांमध्ये जागरूकता नाहीये. आपण एखाद्या केस मध्ये इन्व्हॉल्व झालो की त्याच्यात आपल्याला कितपत रोल आहे आपला. बरोबर. त्यांना असं वाटतं आता कोर्टात गेलं म्हणजे आम्ही विटनेस झालो, आम्हाला आता विटनेस बॉक्स मध्ये उभं करणार, आमचं क्रॉस होणार, मग आम्हाला आमची कामधंदे सोडून आम्हाला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार, अशी टेंडन्सी सोसायटीची असते. त्यामुळे सोसायटीला हे माहिती नाहीये की आपण मदतीचा हात दिला तर आपल्याला कितपत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात. तर हे मेन समाजामध्ये ही जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे की आपण जेव्हा एखादी गोष्ट घडताना बघतो तेव्हा आपण त्याला जर हेल्प केलं तर त्याच्यामध्ये आपलं इन्व्हॉल्वमेंट येतं. त्या जेवढं तुम्हाला वाटतंय पोलीस स्टेशन कोर्ट तेवढ्यापर्यंत नाही, तुम्ही तिला मॉरल सपोर्ट द्या, तिला भावनिक सपोर्ट द्या आणि तिला डायरेक्शन द्या की तू काय केलं पाहिजेस त्या क्षणी. बरोबर. आता याच्यामध्ये अजून एक छोटासा विषय आहे, तो म्हणजे काही महिला आहेत जे ह्या कायद्यांचा गैरवापरही करतात. हो हो हो. तर त्याबद्दल त्यामुळेच पुरुष समाज हा कुठेतरी बोलत असतो की आमच्यासाठी काहीच कायदे नाही. मग हे जे गैरवापर करतात महिला, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आणि त्याला पुरुषांनी कसं सामोरं जावं? ऍक्च्युली हा गैरसमज आहे पुरुषांचा की कोर्टात आम्हाला न्याय दिला जात नाही, आमच्या अगेन्स्ट सगळे कायदे आहेत, महिला गैरवापर करतात. जेव्हा तुम्ही तुमची बाजू कोर्टासमोर पोलीस स्टेशन समोर व्यवस्थितपणे मांडता, निश्चितच तुम्हाला तुमची साईड सुद्धा तिथे ऐकून घेतली जाते. आता दुर्योग म्हणजे कसं, जर एखादी महिला त्या टेंडन्सीची असेल की मला ह्याला त्रास द्यायचा आहे आणि माझ्याकडे हे अधिकार आहेत आणि मी ह्याच्यात फसवते याला, फॉर एक्झाम्पल जे कॉमन आपण विचार करतो की नाही त्याला फसवणार, काहीतरी केस टाकणार याच्यावर, अशा वेळेस मग पोलीस स्टेशनमध्ये पण आता असं 498A अगोदर व्हायचे. 498 मध्ये काय व्हायचं, जेव्हा थोडेफार जरी मेजर गुन्हे व्हायचे तेव्हा 498 रजिस्टर केली जायची, पण या 498A चा स्त्रियांनी दुरुपयोग पण केला. त्यांनी काय केलं, आता तुम्हाला मारतोयस ना तर तुला आता पोलीस स्टेशन दाखवणार आणि तुला आता 8 मध्ये टाकणार, जेलमध्ये. मग त्या 498चा असा वापर केला गेला, त्यामुळे आता त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट केली आहे, 498 ही लगेच रजिस्टर केली जात नाही. त्याच्यामध्ये हिंसाचार, हुंडाबळी हे सगळे सेक्शन 498 मध्ये येतात.
तर आता जेव्हा एखादी स्त्री अशी केस घेऊन जाते पोलीस स्टेशनला, तेव्हा पोलीस स्टेशन त्यांना महिला सेलकडे पाठवतं. ओके. त्यांना 6 महिन्याचा तो एक पिरियड दिला जातो इन्व्हेस्टिगेशनला. ओके. पोलीस त्याच्यामध्ये प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करतं की खरंच हिला ह्याच्याकडून मारहाण झाली की नाही, सासू सासऱ्यांकडून काही मारहाण झाली की नाही, हुंडा मागितला गेलाय की नाही, किंवा हिच्या जीवाला धोका आहे की नाही, हे इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतो आणि त्याच्यानंतरच ती केस रजिस्टर होते. त्यामुळे पुरुषांचा जो गैरसमज आहे की नाही आम्हाला ते कोणतीही केस करून अडकू शकते, आम्ही फसू शकतो, तर तो गैरसमज आहे तो पुरुषांमध्ये निघून गेला पाहिजे, जेणेकरून त्यांना भीती वाटणार नाही या गोष्टीसाठी पुढे जाण्यासाठी. आता आपण एक रॅपिड फायर सेक्शन चालू करतोय, ज्यामध्ये तुम्ही एका वाक्यात किंवा एका शब्दातही उत्तर देऊ शकता. तर सर्वप्रथम तुमचा आवडता कोर्ट केस ड्रामा म्हणजे कुठलाही वेब सिरीज जी कोर्टाच्या वर आधारित आहे, असं कुठलं वेब सिरीज किंवा चित्रपट जो तुम्हाला आवडलाय? बेसिकली चित्रपट आणि वेब सिरीज एवढं मी पाहत नाही, पण पण एक 376 आलेला किंवा एक पिंक हा पिक्चर होता, त्या मूवी मध्ये पण एक चांगला मेसेज सोसायटीमध्ये त्यांनी दिलेला आहे की नो मीन्स नो. यानी की जेव्हा एखाद्या स्त्रीवर हॅरेसमेंट होते, तिची सेक्शुअल हॅरेसमेंट होते, जेव्हा तिचं कन्सेंट आहे असं दर्शवण्यात येतो, पण जेव्हा ती विदाऊट हर कन्सेंट तिच्यावर अत्याचार होतो, तेव्हा तो मेसेज नो मीन्स नो हा जो मेसेज आहे ना, तो त्या पिक्चरच्या मार्फत समाजामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे एक जागरूकता निर्माण झाली स्त्रियांमध्ये. एक कायदा जो तुम्हाला बदलायचा आहे किंवा बदलावासा वाटतो? कायदा मला कस्टडीच्या बाबतीत, जो मुलांच्या बाबतीत जो कस्टडीचा कायदा आहे, तर मला नेहमी असं वाटतं की त्यामध्ये काहीतरी अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण जेव्हा मुलाची कस्टडी ही पूर्णपणे आईकडे जाते, तेव्हा वडिलांकडून येणारे जे संस्कार आहेत त्याला, किंवा त्याची जी व्यक्तिमत्व घडायचं असतं वडिलांच्या साईडने, ते कुठेतरी कमी पडतं. किंवा वडिलांकडे जर मुलाची कस्टडी गेली तर आईकडून येणारा जे संस्कार आहे, जे पालन पोषण, ते जे काय माया तिची असेल, ते त्याला कुठेतरी कमी पडते. त्यामुळे त्याची जी घडण आहे, त्याची व्यक्तिमत्व आहे, मानसिकता आहे, कुठेतरी एक न्यूनगंड टाईप त्याच्यामध्ये निर्माण होतो. तर मग त्या कायद्यामध्ये कुठेतरी अंमलबजावणी झाली पाहिजे किंवा बदल झाला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. वकिली क्षेत्रात तुमचं आवडतं व्यक्तिमत्व? वकिली क्षेत्रात माझं आवडतं व्यक्तिमत्व, आवडते न्यायमूर्ती म्हणा, किंवा मग आता आपल्या 2004 मध्येच आता रिटायर झाले आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड साहेब, DY चंद्रचूड 2024 मध्ये. तर ते त्यांचे जे जजमेंट आहेत किंवा त्यांनी त्यांच्या कालावधीत जे घेतलेले निर्णय आहेत ते सगळ्या समाजाला समजून घेऊन आणि एकदम म्हणतात ना की आत्ताची जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला धरून त्यांनी ते जजमेंट दिलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या त्या जजमेंटचा आणि त्यांच्या विचारांचा समाजाला खूप फायदा झालेला आहे. त्यामुळे ही इज अ ग्रेट पर्सन फॉर मी. न्यायालय की मेडिएशन, तुम्हाला पर्सनली काय जास्त योग्य वाटतं? मेडिएशन मला योग्य वाटतं, कारण मेडिएशनमध्ये तुम्ही खूप काही गोष्टी अवॉइड करू शकता. तुम्ही कोर्टापर्यंत जाणारे जे वाद आहेत ते मेडिएशनमध्ये मिटवू शकता. आपापसामधले जे गैरसमज आहेत ते तुम्ही मेडिएशनमध्ये मिटवू शकता. आणि त्याच्यामुळे तुमचा जो कोर्टात जो वेळ जाणार असतो, जे 7, 8, 10 वर्ष केसेस चालतात, तो वेळ तुमचा वाचतो, तुमचा पैसा वाचतो आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही त्याच्यातून वे आउट काढू शकता. एका वाक्यात वकील होणं म्हणजे? वकील होणं म्हणजे खूप रिस्पॉन्सिबल पर्सन असणं, जबाबदार, की तुमच्याकडे जे कायद्याचं नॉलेज आहे त्याचा योग्य वापर करून तुम्हाला समाजात लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे एक रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणजे वकील. मी एक असं वाक्य पण ऐकलेलं की म्हणजे वकिली क्षेत्रात काही राईट किंवा रॉंग नसतं, लीगल असतं तेच असतं. कायद्यामध्ये जे लिहिलंय तेच तुम्हाला फॉलो करायचं. आम्ही वकिली भाषेत त्याला कागदी घोडे बोलतो. म्हणजे जे कागदामध्ये जे आहे लिखित त्यावरच आम्ही सगळं वकिलीचं आमचं क्षेत्र डिपेंड असतं. तर जाता जाता कायदेशीर अडचणीत असलेल्या महिलांना किंवा पुरुषांना तुम्ही काय संदेश द्याल? महिलांना, पुरुषांना माझा हा संदेश आहे की तुम्ही आपापसातले गैरसमज, आपापसातले वाद किंवा जे काही तुमच्यामध्ये घरामध्ये जे काही वादविवाद आहेत ते तुम्ही आपापसात आज सुरुवातीला मिटवा. तुमच्यामधलं कम्युनिकेशन वाढवा.
तुम्ही स्वतः एकमेकांसाठी वेळ द्या, जेणेकरून तुमच्यामधले जे गैरसमज आहेत, ते शंका आहेत त्या मिटतील आणि तुमचा वाद आहे हा कोर्टापर्यंत जाणार नाही आणि घटस्फोटाच्या केसेस या तुमच्या कमी होतील. बरोबर, हेच मी सांगेन. ओके. तर लोकांनी हे कौटुंबिक वाद टाळण्यासाठी तुमच्या मते असली कोणती 2 पावलं उचलावी जेणेकरून हे वाद आपण टाळू शकतो? संवाद, आपापसामध्ये संवाद त्यांनी करावा की आपल्यामध्ये वाद कशामुळे होतात, कोणत्या कारणामुळे होत आहेत. एक फॅमिलीमध्ये त्याच्यामध्ये आपापसात मीटिंग घ्यावी, त्याच्यामधून डिस्कशन करावं आणि मूळ जे तुमच्या वादाचं जे मूळ आहे त्यातून काहीतरी सॉल्युशन काढून तुम्ही तो संसार टिकवला पाहिजे. बरोबर. तुम्हाला इथे बीके टॉक्सवर येऊन तुम्हाला कसं वाटलं याचा अनुभव नक्की शेअर करा आमच्याशी. बीके टॉक्सवर हे जो तुमचा कॉन्सेप्ट आहे नवरात्री स्पेशल, तो खूपच मला आवडलेला आहे पर्सनली आणि तुम्ही या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज प्रोव्हाइड करताय. तर मला असं वाटतं नक्कीच लोकांना याच्यातून काहीतरी चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि सगळ्या महिलांना माझ्याकडून नवरात्रीच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तत्पूर्वी आपल्या पाहुण्यांसाठी बर्गे कॉटन्स यांच्याकडून साडी भेट देण्यात येत आहे. तर या होत्या ॲडव्होकेट मेघना मुनगेकर, ज्यांनी खूप चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. कौटुंबिक वाद असतील, फॅमिली मॅटर असेल, काही असेल, त्याच्याबद्दल एक चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. तुम्हाला जर काही तुमचे मॅटर त्यांच्यापर्यंत पोचवायचे असतील, तुम्हाला काही त्यांच्यासोबत डिस्कस करायचं असेल तर नक्कीच आम्ही खाली त्यांचा नंबर शेअर करतो आहे. तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि लवकरच भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आमच्या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि फेसबुक पेजलाही लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू लवकरच पुढच्या भागात.